राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाकडून 2 ठिकाणी अधिवेशन झाले। मुंबईतल्या अधिवेशनातून अजित पवारांनी आपल्याच पक्षाच्या एका आमदारावर शंका उपस्थित केली आहे। कोणीतरी एक आमदार शरद पवार गटाला माहिती पुरवतो असं अजित पवार म्हणाले। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून 2 वर्धापन दिनाचे कार्यक्रम झाले। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा वर्धापन दिन मुंबईत झाला, तर तिकडे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून अहमदनगरमध्ये वर्धापन दिन साजरा झाला। इकडे मुंबईत झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमातून अजित पवारांनी शरद पवारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे। अजित पवारांनी आपल्याच पक्षातल्या एका आमदारावर शंका उपस्थित केली आहे। कोणीतरी आमदार आतली माहिती बाहेर पुरवतोय, नौटंकी चालली अशा शब्दात दादांनी खडे बोलही सुनावले। आपल्यापासून बाजूला गेलेले त्यांच्या मधलं पण एक जण पुढे आलेले आहेत, ती तर असा रेटून बोलतो, काही बोलतो, काहीच विचारतात सोय नाही। हे असं झालं की जर रोज त्याला कोणतरी आपल्यातला आमदार फोन करून हा आता आम्ही असं करणार आहे बरं का, तुम्ही आता सांगायला हरकत नाही, हे असलं काहीतरी एक नौटंकी चाललेली आहे। विशेष म्हणजे अजित पवारांनी आणखी एक मोठा दावा केलाय। सध्या एनडीएकडे 293 खासदार आहेत, पण संसदेच्या अधिवेशनानंतर एनडीएचा आकडा हा 300 पार होणार असं दादा म्हणाले। त्यामुळे आता कोण फुटणार अशी चर्चा सुरू झाली आहे। केंद्रातल्या मंत्रिपदावरूनही दादांनी पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलंय। शिंदेच्या शिवसेनेला स्वतंत्र प्रभाराचं एक राज्य मंत्रिपद मिळालं, त्याच प्रकारे आपल्यालाही राज्य मंत्रिपद मिळालं होतं, पण कॅबिनेट न मिळाल्यानंतर नकार दिल्याचं अजित पवार म्हणाले। तर लोकसभा निवडणुकीत जो फटका बसलाय त्याला मराठा आरक्षण किंवा मराठा आंदोलन जबाबदार नाही असं छगन भुजबळ म्हणाले। खरं तर 1 दिवसाआधीच मराठा आरक्षणाचा फटका बसल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं, पण विदर्भात मराठा आरक्षणाचा मुद्दा नव्हता, मग तिथे सारखाच परिणाम झाल्याचं भुजबळांचं म्हणणं आहे। सर्वत्र चर्चा ही पण सुरू आहे की गेलेल्या आमदारांची पुन्हा घरवापसी होऊ शकते। अजित पवारांच्या मनात देखील शंका निर्माण आहे असं म्हणण्यात हरकत नाही, कारण लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या राष्ट्रवादीला अवघी 1 जागा मिळाली, त्यात मंत्रिपद तर मिळालंच नाही। सूत्रांच्या माहितीनुसार उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह देखील मिळू शकतं। आता सर्वांच्या मनात धगधगीची परिस्थिती निर्माण झाली आहे। कोण जाणार, कोण असणार, कोण येणार आणि विधानसभेच्या निवडणुकीत कोणता नवीन बॉम्ब फुटणार हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात निर्माण झालाय। तुमचं मत काय आहे हे कमेंट्समध्ये नक्की कळवा। अशाच रिपोर्ट्स बघण्यासाठी देशोन्नतीला फॉलो करा आणि पाहत राहा देशोन्नती। नमस्कार।